आओ. अरे यार मी अथर्वला घेऊन आलीये. अथर्व सच बळा सायकल न्यायला आलास वाटतं. शेवटी माझ्याचकडे आलीस ना. तशी तुझी ऐपत नाहीच आहे त्याला काही घेऊन द्यायची. नाही, 4 मसाल्याच्या पुड्या विकून आपल्या पोराची हाऊस मौज कोण करू शकेल ना. शेवटी माझ्याचकडे यावं लागतं नाही का. एवढं समजून राहिलं ना. पण वडिलांची जबाबदारी काऊन नाकारताय? मी जबाबदारी कधीही नाकारलेली नाहीये. मग ठीक आहे. बरं झालं याला आणली. असंही कोण कुठचे फुकटे येऊन इथे राहतात, तुमच्या जीवावरती मजा मारतायत. हा तर तुमचा पोरगाच आहे, याचा तर हक्कच आहे. आता हक्काची भाषा कळायला लागली वाटतं तुला. नाही नाही, मला तर आधीपासूनच समजत होतं. पण तुम्हाला अजून नाही समजत आहे का तुमच्या प्रेमावरती कोणाचा हक्क आहे. गॅरी ही मला टॉन्ट मारते. प्लीज टेल हर टू लीव. नाही नाही, मी जाणारच आहे. पण अथर्व इथे राहतोय, त्याला काय ते समजावं. काय नो वे. हा मॉन्स्टर इथे नाही राहू शकत. प्लीज गॅरी. आबा मी नाही झाला, मी इथेच झाला. अरे अथर्व, मी नाही झाला, मला इथेच राहायचं. अथर्व बाळा ऐक ना माझं. मी काय म्हणतोय, घरामध्ये कोणी असतं का? मग तुझ्याकडे कोण लक्ष देणार? नाही मला इथेच राहायचं. अरे बाळा, मी जर दिवसभर घरी नसतो तर तुला खायला प्यायला कोण घालणार? हा, तुझ्याकडे कोण लक्ष देणार? शाळेतून तू घरी आल्यानंतर तुला भूक लागते की नाही? मी आणि आंटी आम्ही घरात नसतो की नाही, मग कोण बघणार तुझ्याकडे? गॅरी तू तरी आंटी म्हणू नको ना मला. शनाया थांब ना. मग मी पण ऑफिसला जाईल. नो वे. घरात पण हा, ऑफिस मध्ये पण हा. यार गॅरी तू यांना जायला सांग ना इकडून. मॉन्स्टर कुठला. मी नाही वाटत. शेम दी. अथर्व, गॅरी यू टेल हिम. अथर्व असं बोलतात का? ते सांगा ना बॅल आंटीला. अथर्व बास. हा आता रागवेन मी. नाही हे नाटक झालं, मी इथेच राहणार नाही. ऐकलंस ना, चांगलं पढवून आणलं याच्या आईने याला. तुझाच प्लॅन आहे ना हा. शन्या, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मला यांच्याशी बोलायचं. ए पाप, मला माहितीये तुम्हाला मी आवडत नाही, तुम्ही राग करता माझा. पण हा तर तुमचा पोरगा आहे ना. तुमचा जीव तुटत नाही का हो याच्यासाठी? ए, राधिका, ते इमोशनल फंडे मला देऊ नकोस. हा, जरा प्रॅक्टिकली विचार कर. त्याचं इथे कोण बघणार आहे? अहो हे मला समजून राहिलं, पण तुम्ही याला सांगा ना. यालाच इथे राहायचंय ना. बस, इनफ. तो काही हट्ट करेल, तू काय सगळे पूर्ण करणार आहेस? बाप म्हणून मी सगळी कर्तव्य पूर्ण केलेली आहेत. कर्तव्य? पोराला जन्माला घातलं की संपलं का कर्तव्य? असं तर जन्माला आम्हीच घालतो ना. तुम्ही कुठलं कर्तव्य पार पाडता हो? थोडेसे पैसे खर्च केले, फी भरली की झालं, संपलं कर्तव्य? नाही, मला माहितीये का पैसे लागतातच, पण प्रेमाचं काय? प्रेम लागतं ना पोरांना. अथर्वला आता तुमच्या प्रेमाची, सहवासाची गरज आहे. असं म्हणतात का एक बाप पोराचा मित्र असतो, मार्गदर्शक असतो, गुरु असतो. तो त्याला जगाला दिशा दाखवतो, त्याच्या बरोबरीनं खेळतो. तुम्ही तर त्याच्या बरोबर कधीच खेळला नाही, त्याच्या बरोबरीने रमला नाही. त्याला कधी ताप आला तर तुम्ही जागला नाही, त्याला चिव काऊच्या समजुतीच्या गोष्टी सांगितल्या नाही, कधी त्याला घास भरवला नाही, आंघोळ घातली नाही, कधी त्याचा अभ्यास घेतला नाही. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. अथर्वला त्याचे बाबा परत हवेत. राधिका, हे शक्य नाहीये. गॅरी ही तुला इमोशनल ब्लॅकमेल करते, हिचं काही ऐकू नको. हा राधिका, याला घेऊन जा. माझ्याकडे वेळ नाही.
अथर्व जा बाळा आई बरोबर जा. हा मी नाही जाणार, मी इथेच राहणार. अथर्व मी सांगतोय ना, ऐक माझं. हा आपण रोज फिरायला जात जाऊ ना. हा जा बरं जा. वाटलं होतं पोराला पाहून तुमच्या हृदयाला पाझर फुटेल, पण तुमचं काळीच तर आता दगडाचं झालंय. आता काहीच होऊ शकत नाही. राहू दे अथर्व, चल चल इथून चल. बाबा थांब सुनबाई, चला चल. अहो पण बाबा, चल म्हणतो ना, चला. गुरुनाथ, तुला घटस्फोट हवाय ना? राधिका तुला घटस्फोट द्यायला तयार आहे. बाबा पण एका अटीवर. अट कसली अट? 8 दिवस अथर्वचा तू सांभाळ करायचा. बाबा काय बोलून राहिलात तुम्ही? थांब सुनबाई, मी याला विचारतोय, मंजूर आहे की नाही? ठीक मंजूर आहे मला बाबा. अथर्वला नीट सांभाळायचं, त्याला खायला प्यायला द्यायचं, त्याचा अभ्यास, त्याची शाळा, सारं सारं तू सांभाळायचं. नाही ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तसं सगळं मी करेन, पण हे सगळं केल्यानंतर राधिका पेपर्सवर सह्या करेल याचा काय भरोसा? बापावर भरोसा नाही का तुझा? की तोही ओळून टाकला हिच्यावरून? अरे शब्द दिलाय मी, ती बोलतो ते करतो. आलं ना? बाप आहे तुझा गुरुनाथ मी. ठीक आहे, मी विश्वास ठेवतो. मग आजपासून अथर्वची काळजी मी घे. त्याला काय हवं नको ते सगळं मी बघ. लक्षात ठेवा बाबा, मी तुमचाच मुलगा आहे. हार मानणं माझ्या रक्तात नाहीये. नशीब तेवढं तरी आठवतं तुला. चल सुनबाई. बाबा अथर्व, बाबा तो नाही राहणार हो. तू राहशील का इथे? हो आठवडाभर राहायचंय. हो अरे हो काय, तू कोणाला त्रास देऊ नको. मला वाटलं तर हाक मार. हा हो. सुनबाई चल. काय झालं असेल काही कळत नाही. नाही मी जाऊन पाहते बरं. नको, तुम्ही नका जाऊ आता. तुम्ही गेलात आणि पुन्हा वादबीज झाला तर तुम्हालाच त्रास होईल ना. आता का त्रास व्हायचं राहिलंय का? जाऊ दे, जो काय त्रास होईल सहन करीन मी. आहे ताकद माझ. बघते. आले पाय. या काय का खाव ठेवून घेतलं का अथर्वला त्या ना? हो नाही. पाय बरं, लेकरासाठी जीव तुटला हो. बाप्पा, मोठा पोरासाठी जीव तुटते तुझ्या लेकाचा. का झालं? पण काय म्हणाला काय तो? काय नाही, आधी हे अथर्वला ठेवून गेला तयारच नव्हते. बाबांनी अट घातली, 8 दिवस तू अथर्वला सांभाळून दाखवलं, राधिका तुझ्या डिवोर्सच्या पेपरवरती सही करील म्हणून. आई बाई, सही करावं लागतेत का कागदावर आता?
आणि त्यांनी सांभाळून दाखवलं म्हणजे? तेच ना बाबा. नाही, आपण हे असलं करायलाच नको पाहिजे होतं. मी कुठल्याही पेपर्स वरती सही वगैरे करणार नाहीये. मला नकोय हा डिवोर्स. बाई अगं जरा शांत हो. मी असं बोललो नसतो तर अथर्वला ठेवून घेतलं असतं का त्यांनी? नाही, मी का म्हणत आहे 8-10 दिवसासाठी तर कोणी लेकराला ठेवते. प्रश्न जन्मभराचा नाही का हो? तेच तर ना. नाही बाबा, आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि अथर्वला परत घेऊन येऊया. यांना सांगूया की हे असलं काही होणार नाहीये म्हणून. अगं बाई जरा विश्वास ठेव माझ्या. तू काळजी नको करूस. अरे मला भरोसा आहे. 4 दिवसात अथर्वला तुझ्याकडे आणून देतो की नाही बघतो. हो ना हो? नाही, मलाही तसंच वाटते. गुरुनाथ तर काही सांभाळू शकणार नाही अथर्वला. त्या मारबतीला तर सवयच नाही आहे लहान मुलांची. आपले बडग याला एकट्याला नाही जमणार. मलाही तसंच वाटते. पाय तेच तर नाही. अथर्वला सांभाळणं यांच्या एकट्याच्याने काही होणार नाही. दिशाने आता पाहणार सुद्धा नाही. मधल्या मध्ये आपल्या पोराची आबाळ होऊन जाईल ना. नाही, आपण आत्ताच्या आत्ता जाऊन अथर्वला घेऊन येऊया. नाही ना ग बाई, नाही होणार ना आभाळ. मी आहे, नानी आहे. हो ना हो? ए पाय राधिका, आता इतके दिवस तू सहन केलं, थोडी कळ सहन करा अजून. पाय गुरुनाथचे बाबा गुरुनाथला कसे सुतासारखा सरळ करते ते पाय. राधिका, मलाही वाटतं असंच करायला हवंय. आणि अथर्व काही लांब नाहीये, समोरच आहे. आपण लक्ष ठेवू ना त्याच्यावर. हो राधिका. अथर्व तुला किती वेळा सांगितलं असं लोळत पडू नको. जा बरं आतलं सगळं आवर. चल. अरे मुत्ता हेल यार. अरे बॅड बॅड बॉय. तुला मॅनर्स नाही का रे अजिबात? अथर्वा, पहिलंच नाही मुद्दाम केलंय माहितीये हे. हा, आणि याची आई दोघं गावठी आहेत एक नंबरचे. का आणलेस याला तू इकडे? नाही अगं जरा कंट्रोल, थोडं रागावर कंट्रोल ठेव स्वतःच्या. मी नाही ठेवणार आहे कंट्रोल. हा आल्यापासून तर घरात हरिकेन आल्यासारखं वाटतंय मला. मॉन्स्टर. तर राधिकाने ना मुद्दाम आणलाय त्याला इकडे. तिचा काहीतरी प्लॅन असणार आहे. शनाया अगं काय बोलतेस तू? राधिकाचा कसला प्लॅन असणार आहे? हे सगळं ना बाबांचं डोकं आहे. हिटलर. शनाया, माहितीये ना ते काय चॅलेंज देऊन गेलेत आपल्याला? की आपण जर अथर्वला नीट सांभाळलं तर राधिका डिवोर्स पेपर्सवर सह्या करेल. हो की नाही? ठीक आहे, फाईन. आय वुड लाईक टू ट्रस्ट दॅट, बट व्हॉट अबाउट मॉन्स्टर? तिने डिवोर्स पेपरवर साईन केले आणि हा गेलाच नाही इथून. तर असं शक्य नाही होणार. अथर्व राधिकाशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. ओके, मी बाबांना नीट ओळखतो. ते आपल्याला फक्त घाबरवण्यासाठी, मला धडा शिकवण्यासाठी म्हणून हे करतायत. त्यांना असंच वाटतं ना की मी या मुलाला सांभाळायला केपेबल नाहीये, मी काळजी घेऊ शकत नाही, मी बेजबाबदार आहे. आणि मला त्यांना खोटं पाडायचं. शनाया, आणि आय नीड युअर हेल्प इन दिस प्लीज. माय हेल्प? हो. मी काय करू? थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. तू प्लीज जरा सांभाळून घे ना. हा हा यार, ठीक आहे. ओनली फॉर अ फ्यू डेज. आणि मी काहीच करणार नाही. ओके, आय कॅन नॉट बेअर दॅट मॉन्स्टर. सारखं सारखं मॉन्स्टर काय म्हणतेस ना? चांगलं नाव आहे त्याचं. अथर्व मुलगा आहे माझा. शनाया, असं बोलतात का लहान मुलांची? प्लीज काही दिवस त्याला सांभाळ. हा, मी सांभाळू? नो वे. मी काही करणार नाही. मी नाही सांभाळणार आहे. ए यार सोड, मी जाते इकडून. मी नाही राहत इकडे. शनाया, शनाया, हेच का प्रेम तुझं? हा, व्हॉट प्रेम यार? डोंट बी इमोशनल. अरे इमोशनल काय आता? शनाया, आपण एखाद्या माणसावर प्रेम करतो तो फक्त त्या व्यक्तीवर प्रेम करतो का? हा, आता राधिकाच बघ ना, तिने कसं सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. सगळ्यांवर तिचा मुलगा आहे तो. शी इज बाउंड टू लव्ह हिम. व्हॉट आर यू सेइंग? अरे काय रे सारखं सारखं राधिकाचं कौतुक. तिने हे केलं, तिने ते केलं. मला नाही ऐकायचं काही. मला नाही ऐकायचं कौतुक तिचं अजिबात. तसं नाहीये, पण आता तिचे काही प्लस पॉइंट्स आहेत तर आहेत ना. हो, आणि माझे सगळे मायनस पॉइंट्स आहेत ना. शनाया, तसं काही नाही म्हणते मी, पण नो यार, मला नाही ऐकायचं काही तुझं. ऑल मेन आर सेम. सिरियसली, यू जस्ट एक्सपेक्ट देम टू बिहेव द वे यू वॉन्ट देम टू बिहेव. गर्लफ्रेंडनी बायको सारखं वागावं आणि बायकोनी गर्लफ्रेंड सारखं वागावं. व्हॉट इज दिस? कसं वागायचं मग? अगं पण बॅलन्स साधता आला पाहिजे ना. टिपिकल गर्लफ्रेंड किंवा टिपिकल बायको बनून कसं चालेल? सो प्लीज माझं काही दिवसांचा प्रश्न आहे. मला हे चॅलेंज कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचं आहे आणि आय नीड युअर हेल्प इन दिस. या कम्प्लीट मॅन. आय नो. आई ठीक आहे. कंटाळा आलाय यार. हा मुलगा सगळा मूड ऑफ करतो यार माझा. तिला ना सांभाळता येत नसेल स्वतःला म्हणून पाठवलंय त्याला इकडे. 2 दिवस त्या जागेच्या केससाठी चिपळूणला काय गेलो, इथं अगदी रामायण घडलं. नानाजी, मला तर कसं तरी वाटून राहील
अथर्व तिथे समोर आहे. बाबांनी हे काही बरोबर नाही केलं. मला तर असं वाटतंय गुरुनाथच्या वडिलांनी एकदम उत्तम उपाय केलेला आहे. आता गुरुनाथला कळेल, ओळख पटणार त्याला खऱ्याची. शनया बायको म्हणून कशी युसलेस आहे हे कळेल, 8 दिवसातच कळेल. हा, तू काय काळजी करू नकोस अथर्वची, तो तिकडे मजेत असेल. मी तुला सांगतो एक गोष्ट निश्चित आहे, तो तिकडे उपाशी तरी नाही राहणार. नाही, उपाशी नाही नानाजी, पण पण काय, तू आता जेवायला सुरुवात कर बघू. आणि तू जेवणार नशील ना तर आम्ही जेवणार नाहीये. लोटलं ताट. अहो नानीजी असं का करून राहिल्या? अहो अथर्व तिथे समोर उपाशी असेल, मी अशी कशी जीव? ईशाने आता त्याला काही बनवून घालायची नाही. सारखी हॉटेलमधनं काही ना काहीतरी मागवत राहते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना, हॉटेलचं त्याला काही जमत नाही. अगं 2 दिवस हॉटेलमधलं खायला लागलं ना तर खाऊ दे. मुलांनाही तेच तेच खाऊन कंटाळा येतो ग. कंटाळला की आपोआप येईल तुझ्याकडे परत. आणि बाबांकडे जाण्याचा हट्ट करत होता ना सारखा, त्याच्याही लक्षात येईल की इथे आपल्याकडे जे सुख आहे ना त्याला ते त्या घरात मिळत नाहीये. हाल होत आहेत आपले. नाही नाही, दुसरं कसं आहे, मुलं जरी बोलत नसली तरी त्यांना कळतं बरोबर. आपल्याला कुठे आहे? तो ना गेलेत 2 जण बाहेर चाट का फाट काहीतरी खायला. समित्याला सुद्धा ना त्या शनयावर राहून खाणेरडा खायची सवय लागलेली आहे. गुरुजी बाबा कुठे? ते त्यांच्या मित्राकडे राहायला गेलेत. का? नाही, गुरुची आईच म्हणाली की दिवसभर आम्ही इथे थांबू आणि रात्री झोपायला तिकडे जाऊ, म्हणजे इथे सगळ्यांचा गोंधळ नको. अरे गोंधळ कसला यात आता? नाही म्हणजे त्यांना जरा अवघडल्यासारखं वाटलं. नाही ते वाटलंही नसतं एखाद वेळेला, पण आपली समिधा काही कमीची नाही ना. नानीजी तू काही बोलू नकोस, काहीच बोलू नकोस तू. अरे काय काय चाललंय काय? हे बघे, मला कळलं पाहिजे हा काय झालंय ते. अहो नाही, त्या इथे राहिल्याही असत्या हो. त्यांना नसतं वाटलं अवघडल्यासारखं. त्या समिधानी 4 शब्द बोलून दाखवले, मग त्यांना काही प्रशस्त वाटे नाही इथे राहणं. नाही येऊ दे, आज तिला बघतोच मी, घराबाहेरच काढतो. नाही नाही, हे सत्कर्म एकदा आता होऊनच जाऊ दे. नानाजी असं काऊन बोलून राहिले तुम्ही? कुठे चुकलंय समिधाचं? नानीजी आपण तिला समजून घ्यायला हवं. तसंही नानाजी मी तुमच्यावरती किती दिवस अवलंबून राहू? अगं, आणि तुम्हीच म्हणता ना का आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे म्हणून. आणि कुणाचाच आधार आयुष्यभर पुरत नसतो. मग अशी कशी अवलंबून राहू तुमच्यावर? किती दिवस तुमच्या आधारावरती जगू? नाही ना राधिका, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुला स्वावलंबी होण्यासाठी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहायला पाहिजे. हो नानाजी. अरे भूक लागली यार, काय करू ऑर्डर? काही चालेल. थांब, अथर्वला पण विचार ना आधी. याला काय विचारायचंय? शनाया, अथर्व, अथर्व इकडे ये. काय बाबा? हा, ऐक बाळा, तू काय खाणार रात्री जेवायला? वरण भात. वरण भात कोण करणार आता? तू. मी. अगं शनाया, वरण भातच आहे की, कर ना. नो वे यार, काहीतरी काय. अगं सोपं आहे. सोपं आहे का? मग तू कर ना. नाही तसं नाही, मला ते पाणी किती टाकायचं, शिट्ट्या किती होऊ द्यायच्या ते कळत नाही ना. सो तू एक काम कर ना, हवं तर समिधाला विचारतेस का? नाही, मी नाही विचारणार आहे कोणाला. एक मिनिट थांब जरा. मॉन्स्टर हाय, ऐक ना. डोंट कॉल मी मॉन्स्टर. माझं नाव अदरवाइज. वाढवा. ऐक ना, तुला बर्गर किंवा पिझ्झा असं काही आवडतं का? हा बर्गर खूप आवडतो, पण आई बोलते की मी बाहेर काढलं ना तर मी आशाली बोलतो. अरे काही होत नाही बघ, मी रोज पिझ्झा आणि बर्गर खाते. मला काही होतं का? काहीच नाही होत. आज तू खाते, उद्याचं उद्या बघू. हा अगं शनाया, पण त्याला नसेल चालत तर उगीच. अरे प्लीज यार, तू उगाच प्रेडिक्शन्स करू नको ना. यू डोंट वरी, सगळेच मुलं खातात. आणि झालं काहीतरी बघू. उद्या आहेस ना लेले उपारगृह तुझं. सो काय खाशील तू? पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज.
अरे वा गुड बॉय चल पिझ्झा ऑर्डर करूया Yay! बाबा तुम्ही काय खाल्ला ना मी पण तुझ्या बरोबर पिझ्झा खाईन बाळा. ओके हॅपी. येस